नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। जोरात करा भाऊ जय जय का। अनंतानंत सिद्ध भगवान की जय। ब्रह्मचारी आहे ही। हे कोण आहे? कोण ही? कुठं असते? आयशू। सोलापूर। आयशू आयशू मी तुझं ऐकू का तू माझं ऐकती? नाही नाही म्यूट वर घालते। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह जरामरणोज्झित वीत विहार विचिंतित निर्मल निरहंकार अचिंत्य चरित्र विदर्प विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। मामा मी काय चाललंय इथं? सिद्ध भगवान कसे असतात ह्याचं वर्णन चाललंय। कसे असतात सिद्ध भगवान? सामान्य माहिती आहे आपल्याला, अशरीरी असतात, सगळ्या कर्मांनी रहित असतात, सिद्ध सगळ्या हे सगळी विशेषण आहेत ना, सगळी सिद्धांची आहेत जे पर्यायात प्रगट झालेत। पण मी स्वभावाने तसा सिद्ध आहे ह्याचा अनुभव करायची आपली वेळ आहे। म्हणजे आपल्याला आता ह्या रोगाचा अनुभव होतोय, पण मी निरोगी ह्याचा अनुभव होतोय का? आत्ता दुःखाचा अनुभव होतोय, वेदनांचा अनुभव होतोय, पण त्याच्यामध्ये मी निर्वेदना निरोगी ह्याचा अनुभव होतोय का? मग सिद्ध आपण विसरतोय ना। म्हणून प्रतिसमयाला त्या सिद्धांना समोर ठेवा आणि तसा मी आहे हे चिंतन करा। ह्याच्यासाठी सगळी विशेषणं सांगताय। मग आता काय विशेषण आलंय? जरा मरणोज्झित कसे आहेत सिद्ध भगवान? जरा आणि मरणाने रहित आहेत। जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारपणाने रहित आहेत, मरणाने रहित आहेत। पुढं वीत विहार म्हणजे आता विहार नाही आहे त्यांचा कुठेही, विहार थांबलाय। काकू मला दिसत इकडं बसा बाई, या खुर्चीवर मला दिसत। कसे आहेत भगवान? वीत विहार स्वरूप आहेत। म्हणजे आता ते भटकंती थांबली आहे त्यांची। तुम्ही कुठं भटकता? कुठं भटकतो? तर त्यांनी एक काय चांगलं वाक्य आलं होतं आज ह्याच्यात वर्डिंगच्या प्रवचनमध्ये की जो मोही असतो तो अन्याय करतो आणि भटकतो, आणि उलट करा वाक्य, आणि तो न्यायी असतो। म्हणजे जो न्याय करतो तो निर्मोही असतो, जो अन्याय करतो तो मोही असतो, आणि मोही भटकतो, निर्मोही भटकंतीचा अंत होतो त्याच्या। म्हणून इथं सांगतात की जे सिद्ध आहेत ते निर्मोह आहेत, सगळ्या भटकंतीतून सुटलेले, सगळ्या विहारातून सुटलेले। खाली बसा नाही म्हणलं तुम्हाला, वर बसा की चालतंय, कशाला खाली? पुढचं विशेषण आहे, एवढं मस्त विशेषण आहे ना, त्याच्यावरच चिंतन केलं मी। विचिंतित म्हणजे काय? सिद्ध कसे आहेत? विचिंतित स्वरूप आहेत। म्हणजे असं जरासं त्याच्यावर चिंतन करा की सगळ्या चिंतेच्या अतीत आहेत असे ते सिद्ध। चिंतेच्या अतीत कधी होतो, का होतो, कोण होतो, कसं होतो? सिद्ध होतो तेव्हाच होतो।
म्हणजे आता आपण चिंतेच्या अतीत होऊ शकतच नाही. होऊ शकतो. हा ना. हां फिर असं ते डेडिकेटेड टू सिद्ध असं नाही आहे. विशेषण सगळी आपल्यात आहेत ना, त्यामुळं तसं लावून बघा ना. काय सांगितलं मी? चिंता कधी होते सांग. जाऊ दे. चिंता कधी होते? कुठल्या गोष्टीचा पेपर आल्यावर चिंता होते. चिंता कधी होते रे? सगळ्यांची चिंता डिफरंट. चिंता कधी होते हो? एखाद्याची ऑर्डर घेतली आणि ती वेळेत पूर्ण नाही. हां चिंता कधी होते मग आता? स्वतःमध्ये राहिलं नाही, बाहेर सगळी चिंता. ह्याच्यातलं मला शास्त्रातलं नको, आपलं सांगा. चिंता कधी होते? कधी झाली चिंता तुला? त्या डॉक्टरच्या समोर गेल्यावर चिंता झाली का नाही झाली? कोणाची झाली ते पण सांग. हां त्या डॉक्टरची, स्वतःची, घराची, का शरीराची, रोगाची, कशाची? म्हणजे कशाची चिंता करतो हे पण चिंतनास्पद आहे बरं का. म्हणजे कशाची हो चिंता तुम्हाला? काम झालं नाही करायचं होतं तेव्हा चिंता. काकू चिंता कशाची? लय चिंता आहेत आम्हाला. उपास व्यवस्थित झाले ही पण चिंता. उपास झालं होतंय का नाही ह्याची चिंता. ही पण चिंता. झाली तरी चिंता, नाही झाली तरी चिंता. नाही झाली तरी चिंता. आंटी चिंता कशाची? जेवण, ऑफिसची चिंता. तर दीपाली भाभी चिंता कशाची? इच्छा पूर्ण होते की नाही ती पण असे व्याकुळता असते आपल्याला. मग ती होईपर्यंत चिंता राहतेच, परत दुसरी जमीन. हां तर मी आता भरपूर चिंतन केलं त्याच्यावर बरं का. म्हणजे चिंतनाला विषय घेतला होता चिंता. त्याच्यातनं भरपूर गोष्टी निघाल्या. जसं की आपण हां ते आहे ना एक सुविचार, एक सुभाषित आहे ना, काय? चिता चिंता समाप्रोक्ता बिंदुमात्रम विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. काय? सजीवाला जाळते ती चिंता आणि निर्जीवाला जाळते ती. तुम्ही कोण? आता सांगा की. सगळे म्यूट. सजीवच त्यामुळे चिंताच. त्यामुळं चिंताच की असं नकोय हो. आपल्याला ते खोडून काढायचंय वाक्य, असं नकोय हे. मग चिंता आणि चितामध्ये एक बिंदूचा फरक आहे फक्त. आणि मग तिथं आपण चिंतन करायला पाहिजे, तर चिंता करतोय आणि त्याच्या निमित्तामध्ये स्वतः जाळतोय. म्हणून ह्याच्यात पण आलं ना, काय आपल्या परमानंद स्तोत्रामध्ये कुठलं? उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंताच मध्यमा. काय? उत्तमा स्वात्मचिंता. स्वतःच्या आत्म्याची चिंता करा. तुम्हाला करायची आहे ना चिंता? सजीव आहात ना, जाऊ देत. तुम्ही संसारी आहात ना, करा चिंता. कोणाची? पराची नाही. करून उपयोग नाही आहे पराची चिंता. स्वतःच्या आत्म्याची, स्वतःच्या सुखाची, कल्याणाची चिंता करा ना, ज्याच्याद्वारे की तुम्हाला काहीतरी मार्ग मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे, सुख मिळणार आहे. उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंताच मध्यमा. काय म्हणले? स्वात्मचिंता स्यात् देहचिंताच मध्यमा. देहाची चिंता ही ठीक आहे, तुम्हाला देहधारी आहात म्हणून देहाची चिंता करावी लागते. ती मध्यम म्हणजे ॲक्सेप्टेबल आहे की कधीतरी होईल तुम्हाला त्रास होतोय तर चिंता कराल त्याची, गृहीत धरून. तर देहचिंताच मध्यमा. अधमा कामचिंता स्यात् म्हणजे विषयभोगाची इच्छा, त्याची चिंता ही अधम आहे, म्हणजे निकृष्ट आहे. जो कोणी सतत कुठल्या ना कुठल्या इंद्रियांच्या भोगाची चिंता करतोय, इच्छा करतोय, त्याच्याविषयी सतत विचार, चिंतन. तेच कशाचं? काय खायचं, कुठं जायचं, काय बघायचं, काय आणायचं, ही सगळी चिंता आहे ना, एकानंतर एक. हो म्हणतोय आहे की? ते नको हे सांगायला लागलोय. ज्याला ती चिंता आहे तो नियमाने दुःखी राहतो. तर अधमा काम चिंता स्यात् परचिंता धमा. परचिंता कशी आहे? अधमाहून अधम आहे, म्हणजे तो निकृष्ट तर आहे जो की पराची चिंता करतो. कोण करताय तुम्ही? कोणाची करताय? कोणाची चिंता? ह्या सगळ्या चिंतांना शून्य. आता काय म्हणायचं त्याला? ब्लॉक करून टाकायचंय. आपल्या आयुष्यात कसली चिंता नको आता. एवढं निश्चिंत मस्त तेच म्हणाले ना. म्हणून आज दिवसभर करायचं, आज नाही आता उद्या दिवसभर चिंतन करायचं की
भगवान विचिंतित कसे असणार? हा, असती सती विभावे तस्य चिंतास्ति नोनः सततमनुभवामः शुद्धमात्मानमेकम् हृदय कमल संस्थम सर्वकर्म प्रमुक्तम न खलु मुक्तीर नान्यथास्त्यस्ति तस्मात्. बरोबर, छान. काय सांगितले? शैला त्यांनी सांगितलं बरं का, की असती सती चिंता म्हणजे सगळ्या चिंता असत आहेत. जे काय तुम्ही कोणाची पण चिंता करताय त्या सगळ्या असत आहेत. त्यामुळे त्याच्या मागं लागू नका. म्हणून मी एक आता स्टोरी ऐकली बरं का. त्याच्यामध्ये एक साधू असतात आणि त्यांच्याकडे एक शिष्य गेला आणि तो म्हणला की मला फार चिंता आहे, मला चिंतापासून मुक्त करा पप्पा. एका वेळी माणूस एकच ऐकू शकतो, एकच बघू शकतो. हां, हिंदीवाली नाही आली माझ्यासमोर अजून आज. तर त्या शिष्यानी काय केलं, त्या गुरुकडे जाऊन विचारलं की मला खूप चिंता आहे आयुष्यामध्ये, मला त्यापासून मुक्तीचा उपाय सांगा, मी काय करावं. मग त्याला पण गुरूंनी असे प्रश्न विचारले की तू हे टॅली कर ना पहिला, की तुला चिंता कशाची, कधी, का आणि कशी होते. आणि मग ह्याची उत्तरं तुला मिळत जातील तर त्या चिंतेतून मुक्त होत जाशील. मग त्यामध्ये त्यांनी पहिला काय सांगितलं, तुला चिंता का होते, तर जीवनात जे घडलं, जे झालं त्याच्याबद्दल विचार करत बसतो तो चिंतित राहतो. काय म्हणले? भूतकाळ जे काय सगळं झालंय ना, 2 दिवसापूर्वी झालं गेलं, त्याच्याविषयी चिंतन करत राहणार तर दुःखी राहणार. गेली पर्याय सोडून द्या, आत्ताच्या वर्तमानात जगा. गंगेला मिळालं, माई गंगेला मिळालं, असा हा विचार ठेवा ना. नाही तर मग त्याच परत चिंतन, त्याचा विचार. तर काय पेपर संपल्यावर किती वेळ चिंता करतो सांग त्याची. पेपर आल्यावर पण नाही, गेल्यावर पण नाही, रिझल्टला चिंता. म्हणजे तिथं पण चिंता केल्याने थोडी बदलणार रिझल्ट आपलं. म्हणजे न भूताची चिंता न भविष्याची चिंता, तर वर्तमानात जगात तर निश्चिंत राहणार. पहिलं सांगितलं जे घडलं, जे झालं त्याच्याबद्दल विचार करत बसतो म्हणून चिंता. दुसरं सांगितलं ज्ञानाला अस्थिरता असते खूप. हे करू ते करू ते करू, ह्याच्या निमित्तामध्ये चिंता. मग काय करायचं उपाय? ध्यान. त्या ध्यानाने स्थिरता येणार आहे. म्हणजे हे ध्यानच केलं म्हणून तर सिद्ध बनलेत, म्हणून तर निश्चिंत बनलेत. म्हणून विचिंतित विशेषण मिळालं त्यांना. म्हणून तुम्ही चिंता करत बसताय त्यावेळीस ज्ञान अस्थिर असतं. हे करू का ते करू, असं होणार का तसं होणार, जायचं का नको जायचं, ही चिंता आहे. निर्णय करा तर निश्चिंत होणार, स्थिर राहा तर निश्चिंत होणार. तिसरं सांगितलं की जी परिस्थिती जशी आली आहे, जसं चालू आहे तसं स्वीकार करत नाही. आणि त्याचं रिझल्ट होतं काय? चिंता. म्हणजे तुम्ही त्याला बदलण्याचा प्रयत्न करता, त्याच्या विरुद्ध विचार करत राहता. म्हणून सांगितलं त्यांनी काय, जसं की सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून. तुम्ही विचार केला की नाही पश्चिमेतून उगवायला पाहिजे, उगवणार. मग मी चिंता केल्याने काय होणार आहे? थंडी वाजायला लागली, थंडीच्या दिवसामध्ये मी काय विचार करतोय? चिंता करतोय. विचार पण म्हणायचं नाही, चिंता काय? कधी गरमी सुरू होणार, कधी गरमी सुरू होणार. गरमी सुरू झाल्यावर चिंता काय? असलं तुमचं भोगणं. न तुम्ही याचं भोग घेताय ना त्याचं भोग घेताय, त्यामुळं चिंता नष्ट होत नाही. पाऊस आल्यावर काय करणार? किती पाऊस आहे, बास बास, कधी बंद होणार. म्हणजे सगळीकडे चिंताच आहे. कुठल्याही वर्तमानात तुम्ही सुखी नाही जगू शकत अशी चिंता असताना. म्हणून सांगतायत काय, ह्याचा उपाय काय सांग, ह्याच्यातून बाहेर पडायचं तर जस्ट ॲक्सेप्ट द ट्रूथ. हे असं आहे, असं घडतंय, पूर्वेतूनच सूर्य उगवणार आहे, थंडी संपल्याशिवाय ऊन येणार नाही, ऊन झाल्यावरच पाऊस पडणार आहे. हे सगळं चक्र यायला स्वीकारा ना. हे असं का आणि असं व्हायला पाहिजे ही चिंता आहे. त्यामुळं तुम्ही शांततेने सुखाने जगू शकत नाही. आपण मी, तुम्ही नाही, मी म्हणायला पाहिजे, चुकलं. तर चौथं काय सांगितलं? पहिलं काय सांगितलं होतं?
भूतकाळाचा विचार करतो म्हणून चिंता. दुसरं, भविष्य ज्ञानाला स्थिरता नाही म्हणून चिंता आहे. तिसरं, जसं आहे तसं स्वीकारत नाही म्हणून चिंता आहे. चौथं सांगितलं काय, अपेक्षा करतो. काय अपेक्षा करतो, कोणाकडून अपेक्षा करतो, आणि त्या अपेक्षेच्या निमित्तात म्हणजे त्यांनी म्हणून असं सांगितलं की जितक्या जास्त अपेक्षा ना तितकं जास्त दुःख, तितक्या जास्त चिंता, तितकी आकुलता, आणि तितकं कधी सुख मिळणार हो मग. म्हणून सांगितलं की जिथं अपेक्षा तिथं चिंता, तिथं दुःख, आणि अपेक्षेचं फळ अपेक्षाभंगाचं दुःख. जितक्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख, तेवढी जास्त अशांती, आणि तेवढी चिंता. उलट कर, कमी अपेक्षा तेवढं कमी दुःख, तेवढं कमी चिंता. तेवढं जोरात आवाज तर दे की. आवाज पण तिकडे सांगावं, जातंय आवाज मग. मग येऊ दे की सगळ्यांनाच ऐकायला येते ते. जेवढं कमी अपेक्षा, जेवढी कमी अपेक्षा तेवढी चिंता कमी. तेवढी चिंता कमी, तेवढं दुःख कमी, तेवढी अशांती कमी. म्हणून सांगतायत की बाहेर अपेक्षा, बाहेर बघायला जाणार तर अपेक्षा होणार आहेत, आत बघा स्वतःचं स्वरूप जाणार तर निरपेक्ष शांती मिळणार. पुढचं सांगितलं की अननेसेसरी बडबड करतो. हो ना, हो म्हणते. म्हणजे अनावश्यक जे बोलतो ना, तुम्हाला नाही विचारलं कोणी उत्तर बरं का, किंवा तुम्हाला कोणी काय राय नाही विचारली याच्यात काय करू आणि काय नको, आणि तुम्ही सांगितली तर त्यांना नाही पटली, त्यांनी नाही इम्पॉर्टन्स दिलं आणि सोडून दिलं, काय होतं, त्याचं वेगळं चिंता. चिंता. म्हणजे त्यांनी सांगितलं जिथं अनिवार्य आहे, जिथं महत्वाचं आहे तिथंच तेवढंच तेव्हाच बोला, अन्यथा जिथं कुठं बोलायला जाणार ना निमाने तुम्हाला चिंता होणार. जो जास्त बोलतो त्याला जास्त चिंता. कारण असं होतंय का सांग, कुठं काय चुकीचं बोललं मग त्याचा विचार करून त्याचं चिंता. हा म्हणजे काय झालं सांग, जो बडबड करतो तो विचार नाही करू शकत, त्याला विचार करायला वेळ नाही, शक्ती नाही देऊ शकत, तेवढं त्याचं अटेन्शन नाही राहत तिकडं. त्यामुळं मग काय पण बोलणार किंवा काय पण उत्तर देणार. त्याच्यामुळं सांगितलं की जो कमी बोलतो तो, बघितलंय म्हणतो ना आपण की पोरं असतात ना, छोटं पोरं बोलायला उशिरा शिकतात, तेव्हा असं झालं एकांचं 3 वर्ष झाले तरी तो बोलणं म्हणलं टेन्शन सगळ्यांना, बोलते का नाही, सगळे औषधं झाले, वैद्य झाले, उपचार झाले, ते बोलच ना. मग माताजींनी सांगितलं जो कमी बोलतो ना तो सगळ्यात जास्त हुशार असतो, जो उशिरा बोलतो तो सुद्धा हुशार असतो. आणि ते नंतर बोलायला लागलं पोरगा. म्हणजे काय झालं आहे तसं, आणि जो विचार करतो तो तेवढं कमी त्याचे बाहेर उपयोग जातो, बोलायला, सांगायला वगैरे. पोरं कुठं बोलत होते? हा, भरताची किती पोरं, 923 पोरं ना, तीच 923. हा, 923 पुरं भरताची. ती पण मुक होती ना, जो जेव्हापासून जन्मली तेव्हा. म्हणजे म्हणायचंय काय, जेवढं जास्त बोलायला आपण बोलत होते एकमेकाची चर्चा, पण घरी आली की म्हणून आपण काय करतोय, घरात आल्यावर बडबड बडबड बड, कॉलेज मध्ये गेल्यावर त्या सरासमोर म्यूट. तर ते जास्त बडबड करणारा जास्त त्रास करून घेतो स्वतःला, हे सांगायला लागले. म्हणून चिंतन करा, चिंतनाने ते चिंतनाला वेळ दिला जात नाही म्हणून जास्त बडबड होते आणि मग चिंता वाढते. एखादं म्हणून शब्द आपण काय चुकीचं बोललो त्या बडबडण्यामध्ये, कधी फळ होणार, त्याचं काय फळ मिळणार. म्हणून सांगतात की सारासार विचार करून मग बोलणार तो चिंतनमुक्त जगणार, चिंतामुक्त जगणार. पुढं चिंतेचे कारण आहे असफलता, चिंतेचे कारण आहे भय, शंका किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणतो ना, म्हणजे काय मराठी ट्रान्सलेट कर, आत्मविश्वास नसणं. त्याच्यामुळं पण चिंता, म्हणजे मी हे केलंय तर बरोबर आहे का नाही, होतंय का नाही, हे असं झालं तर, म्हणजे मी 10 उपास घेतलेत आणि नाही झालेत तर, असं झाला का विचार तुम्हाला? नाही ना, असं विचार आला असतं तर करू शकला नसता. केले नाही. 5व्या उपासात पण त्यांनी केले नाही तसं. हा, काय झालं 5व्या उपासात? त्रास झाला होता. म्हणजे काय असती माहिती का, उदिरणा असती तेव्हा
कर्मांची, आणि मग तिथं स्थिर राहिला तर फ्रेश होते एकदम ते. रात्री पण. बरोबर. म्हणून सांगतायत की जिथं विश्वास उत्पन्न झाला ना अंतरंगामध्ये तिथं कार्य सफल होतं, आणि असफलता आहे जिथं चिंता आहे तिथं असफलता आहे. म्हणून कधी कुठलं काम करताना असं नाही विचार करायचा असं झालं तर ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, एक हां असं ठेवायचं समोर. काय म्हणते ते, काय म्हणायचं त्याला, होईल ते होईल म्हणायचं. दोन बाजू असतात ना प्रत्येक गोष्टीला, प्रोबॅबिलिटी. हां बरं, तर तसं होईल का असं म्हणणं ठीक आहे, पण असं झालं तर ह्याच्याच विचार करत बसणं हे चुकीचं आहे. म्हणून हा विचार करणं हे सुद्धा चिंतेचं मूळ आहे. धंदा करताना काय विचार केला की प्रॉफिट नाही झालं तर निगेटिव्ह साईडचं चिंतन जेवढं करतोय ना तेवढी चिंता वाढणार आहे. तेच पॉझिटिव्ह चिंतन करा ना. आणि मला सांग, धनाने चिंता होते का? म्हणजे चिंतेचं कारण धन आहे का? होऊ शकते. म्हणजे धन तुम्हाला असलं तरी चिंता धन, हा नसलं असं तरी म्हणायचंय मला, धन आहे म्हणून चिंता आहे का धन नाही म्हणून चिंता असते हे सांगा. दोन्ही मिळून दोन्ही पण पण चिंताच चिंता. आहे. हा, मग धनाला कसं म्हणायचं कारण? चिंतेचं कारण कुठं आहे मग? धन आलं तरी धनामध्ये नाहीये, माझ्यामध्ये आहे. हो, हे सांगायचंय. ते धन असू दे नाही तर नसू दे, चिंता असणारच. मग त्यासाठी एक दृष्टांत सांगितला की एक भिकारी होता आणि तो रस्त्यावर बसून भीक मागत होता आणि त्याला फार त्रास होत होता, काय खायला प्यायला मिळालं नव्हतं. आणि एक सेठजी आले समोरून चालले होते, आणि ते होते कपड्याचे व्यापारी पप्पा. आणि ते त्याच्याजवळ आले, त्याला किती एक 5 रुपये दिले, 10 रुपये दिले आणि निघून गेले. मग तो विचार करतो तो भिकारी त्या सेठजींकडे बघून की किती हे सुखी आहेत, ह्यांना किती धन आहे आणि हे किती चांगलं लाईफ जगतायत, आणि मी किती चिंता, बरं का, ह्याचं कारण सांगायला लागले. मग ते सेठजी गेले, दुकानात बसले त्यांच्या, आणि त्यांच्यासमोर गिरायक आलं, पैसे दिले, सगळं तो बघतोय डोळ्याने आता भिकारी सगळं काय चाललंय ते. आणि मग एक तिथं डीलर आला कोणीतरी त्यांच्या धंद्याशी रिलेटेड, आणि त्यांनी त्याची डीलिंग झाली, सगळं झालं, तर तो मोठ्या मोठ्या बिझनेस डीलिंग करत होता. मग हा सेठजी विचार करतो की हा किती सुखी आहे, ह्याच्याकडे किती पैशांमध्ये तो खेळतोय, मी इथं किती हजारांमध्ये, फक्त हा किती लाखांमध्ये खेळतोय, आणि हा किती सुखी. मग आणि आता तो डीलर गेला परगावी एका साहुकारांकडं, आणि मग तिथं गेल्यावर त्यांचं बघितलं सगळं टर्नओव्हर किती मोठं आहे, इतकं मोठं एम्पायर होतं, इतकं त्यांचं उलाढाल होती त्या व्यापारामध्ये. आणि ते बघितल्यावर ह्याला वाटलं की माझं केवढंच आहे, ह्यांचं किती मोठं आहे आणि किती सुख आहे त्यांना इतकं धन असताना. आणि ते झालं तर म्हणजे प्रत्येकाचं व्ह्यू बघा ना, चिंतेचं कारण काय प्रत्येकाच्या, हां काय 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 म्हणायचं त्याला, परदृष्टी, परावर जी दृष्टी टाकतो ना ती चिंतेचं कारण आहे, बरं का. मग आता तो साहुकार होता, तो एका पार्टीला गेला होता, जिथं की एका कंपनीचा ओनर होता आणि त्याची पार्टी होती. तो मोठे मोठे सेलिब्रिटी आले होते, मोठे मोठे सगळे लोक आले होते तिथं. आणि मग त्या सगळ्यांच्या मध्ये फिरताना बोलताना सगळं ह्याला एवढं अनइझी की मी किती छोटा आहे आणि हे किती मोठे मोठे लोक आहेत, ह्यांचं किती मोठं बिझनेस आहे, किती धनाढ्य आहेत लोक, असे सगळे विचार त्याचे, बरं का. म्हणजे जिथं जाईल ना जीव तिथं सुख भोगत नाही, जे आहे त्याच्यात तर भोगतच नाही, सगळं दुसऱ्याकडे बघून आपलं सुख घालवतो. आणि काय झालं त्या पार्टीमध्ये, हा टेन्शनमध्ये की मी किती गरीब किंवा मी किती छोटा आणि हे किती मोठे लोक. आणि तो जो होता ना कंपनीचा ओनर, तर तो होता मोठा माणूस, पण इतकं बिझी असायचा, इतकं सतत मागं काय ना काय कट 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 कट. एक तिथंच त्या मीटिंगमध्येच, त्या पार्टीमध्येच एकाशी बोला रे, दुसऱ्याशी काहीतरी डील करा, हे सगळं चालू होतं. त्या गोंधळामध्ये इतका दमला, शेवटी लेट नाईट ह्याच्यामध्ये रूममध्ये गेला होता. आणि फ्रस्ट्रेशन झालं होतं की किती मला ह्याच्यामध्ये अडकून पडलोय मी, मला ह्याच्यातनं सुटका कशी होणार, मला सुखी लाईफ कसं जगता येणार. आणि तो त्याच्या रूममध्ये फिरत असताना रात्रीभर का एकदम, आता रात्री 1-2च्या दरम्यान असं, खिडकी उघडी होती त्याची, तो खिडकीतून सहज बाहेर बघतो तर एकदम शांत निवांत रस्ता, आणि त्या रस्त्यावर बसला होता तो भिकारी. काय झालं त्याच्याकडे बघून ह्यानी काय विचार केला,
म्हणला हा किती सुखी आहे. का? निवांत. कसलं टेन्शन नाही ना, पैसे 2 मिळाले बास, खाल्लं जगलं सुखी. हा म्हणजे कोणाकडे सुख आहे हो, कोणाकडे चिंता आहे? म्हणजे बाहेर कुठल्या वस्तूत चिंता नाही आहे, धन हे चिंतेचं कारण नाही आहे, तर आपले विचार त्याच्यात जे अडकवतो ना ते चिंतेचं कारण आहे. म्हणून आपले विचार त्यातून काढा ना. फक्त आहे आलं आलं, नाही आलं नाही आलं, पण त्याच्यातून मला इष्ट अनिष्ट भाव जे काय होतात त्याच्यामुळं सुखी नाही जगू शकणार. म्हणून विचार करा की पूर्वीची लोक का सुखी होती हो? का सुखी होती? हे पाहिजे ते पाहिजे अपेक्षा. आजोबा काका चिंता आजी नव्हते त्यांना कशाची. चिंताच नव्हती त्यांना. असं पण नाही आहे त्याचं माग. होते की चिंता होती म्हणतात बघा काकू. कमी कमी प्रमाणात. आताची चिंता आणि त्यांची चिंता विचार करा की, आणि त्यांची चिंता काय होती कशी होती. आम्ही कालच बघितलं ना नाटक, त्याच्यावर ना आम्हाला समजलं. म्हणजे आम्ही सगळं बॅकग्राऊंडच बघत होतो पहिल्यांदा की हा म्हणजे ते काल शांतीसागर महाराजांचं आम्हाला फिल्म दाखवली इथं, आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं गावाकडची लाईफ, आणि मग ते सगळे जॉईंट फॅमिली, त्यांचे विचार, त्यांचं राहणं, त्यांचं सगळं धर्मप्रवृत्ती, तसं संबोधन, तशी प्रेरणा एकमेकांना, हे सगळं होतं ना पूर्वी. आता काय आहे? सगळ्यात मोठं हे आहे की आज एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन नाही आहे घरामध्ये. कोण कोणाशी बोलताय हो घरामध्ये? मग हेच मोठं चिंतेचं कारण आहे तुमचं. बोलला तरी चिंता आहे, नाही बोलला तरी चिंता आहे तुम्हाला, तर असं म्हणायचं का? मोबाईलशी बोलतात हेच मोठं चिंता आहे. ठीक आहे, नको मोबाईलवर जायला, ते विषय सुटत नाही माझं मग. म्हणून काय विचार करा, असं झालं तर असं कधी विचार करू नका कुठल्या कार्यामध्ये एंट्री करताना. कुठलंही कार्य आहे ते सफलतेच्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचारातून त्याच्यामध्ये प्रवेश करा, तर ते सफल होणार. त्याच्यात काय सांगितलं की अजून मग हा तेच की सांगितले की त्यांची सगळी विचारसरणी अशी होती ना, त्याच्यामुळे ते एकमेकांशी अटॅच्ड असायचे, एक त्यांच्यात स्नेह असायचा, एक बॉन्डिंग होतं, असं कंपॅशन होतं सगळं. हा म्हणजे ते सगळ्याच रीतीने, जरी धंद्याचं असू दे, जरी धर्माचं असू दे, जरी संसाराशी रिलेटेड असू दे, एकमेकाशी सुसंवाद होते. म्हणूनच की हा एकमेकात बोलणं जे असायचं ना, कॉन्व्हर्सेशन. ते कर्कश पण बाबा किती होता तो असं. म्हणजे असं मास्टर किस करत होता. हा म्हणजे काय सांगायचंय, म्हणून एकमेकामध्ये बोलणं ठेवा, तर त्याच्या निमित्तात काय होतं सांगा. म्हणजे आता त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपलेपणा येतो, हा माझा आहे किंवा हा म्हणजे एक तुम्हाला आधार मिळतो म्हणा, एक तुम्हाला शेअर केल्यावर थोडस रिलीफ मिळतं म्हणा, चिंता होत नाही तिथे, चिंता समाधान होत नाही, मिळतं तिथे. चिंतामुक्त जगणार. म्हणून चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे, तुम्हाला वाटते ना कोणाशी तर शेअर केल्यावर आपलं दुःख कमी झालं, होतं का कमी? होते. असं कसं जाऊन 10 जणांना सांगितलं सगळं शून्य व्हायला पाहिजे मग. माझं त्यांच्यावर दुसऱ्यावर इन्फेक्ट करून टाकतो काय? आपलं दुःख दुसऱ्याला इन्फेक्शन द्यायचं त्याचं. 2 जण जरा बरं. काय देवा. म्हणजे असा विचार असावा की जेणेकरून चिंता राहायला नकोय, चिंतेची शृंखला वाढायला नकोय. म्हणजे काय, माझी चिंता मी अशा माणसाला सांगावी की जो मला त्या चिंतेतून मुक्त करेल. असं नको, थांब जरा, असं नको की मी तुला सांगितल्यावर तू चिंता, अरे ह्याचं कसं होणार, कसं होणार, कसं, तू तिसऱ्याला सांगणार त्याला त्यांनी कसं होणार, कसं होणार, हे उपयोग नाहीये. नाही नाही नाही, असलं तुमचं मग ते पर्सनॅलिटी चुकलीच विचार करण्याची, किंवा त्या विचारणाऱ्याची, ज्याला विचारायचं तो कॅपेबल पाहिजे असा तो, की जो तुम्हाला त्यातून चिंतेतून मुक्त करेल. जसं गुरूंकडे का जातात, मला चिंता झाली, मला त्रास होतोय, माझ्याकडनं दोष झालाय, चिंता त्याची मला सतवते, मी कोणाला जाऊन सांगायचं का? ते स्वतः असे एबल आहेत की तुम्हाला फ्री करू शकतील त्यातून मार्ग दाखव. हा म्हणजे ते स्वतः डिस्टर्ब होणार नाही, तुम्हाला उलट तुमचं डिस्टर्बन्स दूर करतील. आणि तुम्ही जाऊन एखाद्या निर्बलाला सांगितलं तुमची चिंता, काय फायदा होणार? म्हणून आपलं सिलेक्शन पण योग्य पाहिजे, हे सांगायचंय.
म्हणून सांगितलं की कुठलंही कार्य करताना निगेटिव्ह चिंतन नको, तर ते चिंताच वाढवणार. पुढं सांगितलं जिथं पराशी तुलना करणार तिथं चिंता वाढणार. विचार करण्याची क्षमता कमी होत राहते. जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करता ना एकमेकांशी, त्यावेळेस तिथं विचार करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. म्हणजे समजा तुम्ही लखपती आणि तुम्ही कोणाशी तुलना करताय, करोडपतीशी. त्यांचं टर्नओव्हर एवढं चांगलं, त्यांचं बिझनेस एवढं चांगलं, माझं नाही आहे. म्हणजे तुम्ही काय केलं माहिती का, तेवढ्यापर्यंतच फक्त तुमचं लिमिट्स ठेवला. ह्याच्यावर विचार करण्याची पात्रताच घालवली तुम्ही. म्हणजे काय म्हणायचंय, जाऊ देत ते पैशाच्या बाहेर पडू आपण त्यातून. तुम्ही काय केलं, 10 उपास केले. तुम्ही विचार कोणाचा केला, 16 उपास करणारे किती बेस्ट होते, मी नाही केला, 16 करायला पाहिजे होते. म्हणजे तुम्ही कशात अडकला हो, एवढ्याशातच. तुम्ही ह्या नाही विचार केला की मी सिद्ध बनणार, सखा शक्ती आहे मायामध्ये, अशी क्षमता असताना मी कशात अडकलोय, असले उपास आणि असली शक्ती आणि असं तप नाही ना, मी ह्याच्यापेक्षा पुढं जाऊ शकतोय. म्हणजे पुढं नाही, आत जाऊ शकतोय, बाहेर नाही. तर ह्या शरीरातून धर्म नाही करायचंय मला माझ्या आत्म्याला, माझ्या ज्ञानाला जाणायचंय. आणि हा खरा धर्म आहे, इकडं जात नाही मग आपण. म्हणून सांगतायत बाहेर पराशी तुलना करणार तर नियमाने चिंता वाढणार आणि चिंतनाची क्षमता नष्ट होणार. स्वतःला सतत मग तो काय करत राहतो, 16 उपास करणारा बेस्ट होता. मग असं करत स्वतःला अंडर एस्टिमेट करता तुम्ही. काय मी काय एवढंसंच केलं, माझं काय झालंच नाही, म्हणजे मी तर काहीच केलं नाही बरं का. म्हणजे उपास वगैरे काय 10 उपास असं आमच्याकडे सहज कोण तर विचारलं, तुमच्यात कोण करणार आहे आणि कोणच नाही करणार म्हटल्यावर आपल्याला त्यात काय धर्म वाटत नाही. म्हणजे आहे नाही असं नाही म्हणायचं, पण क्षमता ज्याची जशी आहे तसं तो करणार आहे. आणि त्याच्यानेच धर्म घडतो असं पण नाही आहे. वास्तविक ध्यान जिथं जास्त होणार आहे तिथं तो धर्म आहे. जसं एक हत्ती होता म्हणले, आणि तो हत्ती झाडावर चढायला बघत होता. हो, हत्तीचं पिल्लू. तर ते काय चढू शकत नव्हता. मग ते इतर प्राणी सगळे येऊन त्याला हसतायत त्याच्यासमोर की हा चढू शकत नाही. आता त्याला स्वतःला फिलिंग्स काय हो, त्यांनी काय विचार करायचं सांगा मामा. हत्ती झाडावर चढू शकत नाही, त्यांनी विचार काय करायचा, असं केल्याने तो स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. मला येतच नाही, मी असं विचार करा की सगळे जे करू शकतात ते मी नाही करू शकत, म्हणून मी काय निर्बल आहे, म्हणून मी ही नाही, असं नाही आहे. माझी कॅपॅसिटी, माझी ॲबिलिटी वेगळी आहे आणि त्या बाकीच्या सगळ्यांची स्पेशालिटी वेगळी आहे. मग जे ज्याच्यात आहे ते त्याच्यात. पराशी तुलना करणार तर चिंता वाढणार. म्हणून आपल्यावर घ्या बरं का सगळं. आता मला फार घटवायला जमत नाही, पण तुम्ही स्वतःवर घटवा की मी काय करतोय, मी कोणाशी कंपॅरिझन करतोय, त्याच्यामुळं मला चिंता कुठं होतीये, का होतीये, हे स्वतः परीक्षण केलं तर आपलं चिंता नष्ट होईल. आपली प्रतिभा आणि रुची ह्याच्या अनुसार कार्य करत नाही म्हणून चिंता होते. काय इंग्लिश मध्ये सांग. मॅक्झिमम आपण देऊ शकत नाही कुठल्या गोष्टीला. प्रतिभा म्हणजे कॅपॅसिटी अनुसार नाही रे, प्रतिभा आणि रुची. रुची म्हणजे आपलं हॉबीज, आवड. आणि प्रतिभा म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे शक्ती झाली रे. प्रतिभा म्हणजे तुमचं, तुमची विशेषता असं सांगायचं ना. काय म्हणायचं, स्पेशालिटी म्हण. तर तुमची प्रतिभा आणि तुमची रुची त्याच्या अनुसार तुम्ही कार्य करत नाही म्हणून चिंता होते. जसं म्हणलं ना, आई वडील काय करतायत आजकाल, मी नाही बनू शकलो म्हणून माझ्या मुलांनी डॉक्टर बनायला पाहिजे, त्यांनी इंजिनियर बनायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय केलं, मुलांवर तुमचे विचार लादले आणि त्या मुलांनी समजा तुमच्या विचारांसाठी त्याच्यामध्ये प्रवेश केला. काय होणार, त्याची प्रतिभा वेगळी होती, त्याची रुची वेगळी होती आणि तो काय झालं, ते तारे जमीन पे काय झालं. जसं तो ड्रॉइंग करण्यामध्ये एक्सपर्ट होता, पण त्याला विचार करून लोकांनी, आईवडिलांनी काय केलं, नाही तो फर्स्ट नंबरवाला असा व्हायला पाहिजे, एकदम टॅलेंटेड विद्यार्थी व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी त्याच्यावर बर्डन केलं. मग त्याच्यानी होणार आहे काम. मग ह्याच्यानी चिंता वाढत गेली आणि तो अबोला झाला. आणि मग त्याची ती जी आहे ती स्किल पण कमी होत गेली. प्रतिभा म्हणजे स्किल.
तर अशी आपली जिथं रुची आहे आणि आपली प्रतिभा आहे त्याच्यानुसार जर कार्य नाही करणार तर चिंता वाढणार. म्हणून आपला मार्ग निश्चित करा. मला जर सिद्ध बनायचंय, मला जर सुखी व्हायचंय, तर मी कुठल्या मार्गाला जायला पाहिजे, माझी रुची कशी असायला पाहिजे, माझं प्रतिभा कशात मी वापरायला पाहिजे. प्रभा पण म्हणताय. प्रभा बर. त्याच्या सगळ्या मूर्तीच्या मागे असं प्रभाव असते. असं प्रत्येक व्यक्तीच्या मागे पण प्रभाव. जो शांत आहे त्याचं शांत. ऑरा. ज्याचं जसं विचारसरणी असते त्याच्यानुसार त्याच्या जवळ येणाऱ्याला तशी मॅग्नेटिक फील्ड मिळते. म्हणजे त्याच्या स्वतःची पॉझिटिव्ह विचार असतील तर तुम्ही त्याच्याजवळ गेला तर पॉझिटिव्ह येणार, आणि जो निगेटिव्ह विचार करतो त्याच्याजवळ कधी जाऊ नका. का? तुम्हाला पण लागण लागते त्याची. धोका आहे. बरोबर. अलर्ट. हां. तर चिंतेमध्ये आपली एनर्जी नष्ट करणारा जीव नेहमी पराला दोष देत राहतो. तुमच्यामुळं मी दुःखी, तुमच्यामुळं मी आज एवढं त्रास सहन करतोय. काय? कोणामुळं? तुम्ही चिंता करत राहताय ना, त्यांनी असं. ती चिंता तुम्हाला नियमाने त्रस्त करणार आणि तुम्हाला कधी सुखी जगू देणार नाही. म्हणून निश्चिंत असं जगा की इथं पराचा कोणाचाही दोष नाही. न भूतो न भविष्यती. म्हणजे दर्शन पाठात म्हणतो आपण भूतकाळाचा पण विचार करायचा नाही, भविष्य. हा, ते घेतलं की पहिल्यांदा आपण पराला जो दोष देतो तो आपली एनर्जी सगळी चिंतेमध्ये नष्ट करतो. हे घेतलं. पुढे सांगितलं सर्वांचं ऐकत बसणारा सुद्धा चिंतेच्या ओझ्याखाली जगतो. कसं मामा? एकाने येऊन सांगितलं तुम्ही हे धंदा करा बरं का, दुसऱ्याने येऊन सांगितलं नको नको त्याच्यामध्ये घालू नका पैसा, तुम्ही हे करा, तिसऱ्याने सांगितलं म्हणजे साखरवाल्यांचे सगळे धंदे करा, हा असलं धंदा करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करू नका. सगळ्याच जर तुम्ही ऐकत राहिलात तर ऐकावे जनाचे. होय ना? मग माझं ऐकता का नाही? म्हणजे ज्याचं ऐकतो ते विचार करून त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. जर सगळ्याच ऐकत बसलात तर नियमाने काहीच करू शकणार नाही. काय सांगितलं कोणी तुला? डॉक्टर बन बर का, एवढी मस्त तुझ्यामध्ये जर शक्ती आहे तर थांब घे. त्यांनी सांगितलं डॉक्टर बन, मग तू काय केलं? हा मी ते करायला पाहिजे. तिसरा येऊन सांगितलं नको बायोटेक कर, छान आहे. चौथा सांगितलं नको इंजिनिअरिंग कर, काय करणार रे? एक पण करू शकणार नाही. जर असं काय कोणाच्या अधीन राहिलो तर, कोणाचं ऐकत राहिलो तर. मी सांगितले सिद्ध बन, काय करणार? थांब थोडा वेळ बस, तुझं तू गपचूप. इंजिनियर झाल्यावर मग सिद्ध होतो काय? म्हणजे असं ठीक आहे, जी गोष्ट आपल्याला उद्धाराकडे नेणारी आहे ती ऐका, त्याच्याबद्दल विचार करा, चिंतन करा. पण जिथं डामाडोल राहणार तिथं ती नियमाने तुम्हाला चिंता देणार. पुढं सांगितलं की आपली शक्ती नसताना, कसली? बुद्धीची आणि शरीराची शक्ती नसताना त्याला अधिक काम देणारा निरंतर चिंतित राहतो. काय रे? आपली शक्ती नाही आहे पण 12 तासापेक्षा जास्त काम केल्यावर ती बुद्धी आणि ते शरीर बास म्हणते आता नाही, 2 दिवस सुट्टी. म्हणजे चिंता वाढली का नाही? का? कारण शक्ती जितकी जास्त वापरणार तेवढं एक्झर्शन म्हणता ना तुम्ही ते. होय का? नाही, फ्रेश आहे तिने. स्वतःला ज्ञाता जाणतो आणि पराला जो अकर्ता जाणतो तोच निश्चिंत जगू शकतो. माझ्या दुःखाचा झालं 2 मिनिटच. तर जो निश्चिंत कोण जगू शकतो? स्वतःला ज्ञाता आणि पराला माझ्या दुःखाचा अकर्ता जो जाणतो ना तोच निश्चिंत जगू शकतो. म्हणजे काय? म्हणजे काय रे? हा, दुसरा माझ्या दुःखाचा कारण नाहीये, मला त्रास देणारा दुसरा नाहीये, अकर्ता आहे हे पाहण्याची शक्ती पाहिजे आपल्यामध्ये. तशी आपल्या दृष्टीमध्ये तशी दृष्टी पाहिजे. नाहीतर आपण काय करतोय? सगळीकडे दोष पराला देत राहतोय. कोण दोषी हो? हा, काय आंटी? कोण दोषी? मी ज्ञाता आहे आणि पर निर्दोष आहे हे पाहण्याची शक्ती उत्पन्न करा. तर तिथं आपण सगळ्या चिंतांनी मुक्त जगू शकतो.
म्हणून कोणी कोणाचं वाईट करणारं नाही आहे किंवा कोणी कोणाला सुखी करणारा सुद्धा नाही आहे. 3 काळामध्ये जीव ज्ञाता राहील तर स्वयं सुखी राहू शकतो. म्हणून 1-2 वाक्य अशी आली की चिंता करणारा सतत अस्वस्थ रोगी राहतो आणि चिंतन करणारा निरोगी स्वस्थ राहतो. चिंता करणारा अज्ञानी असतो, चिंतन करणारा. आता 3रं वाक्य तुम्ही सांगा बघू, मग मी त्याचं दुसरं सांगते. चिंता करणारा अशांत असतो. आला की सांगू नका आता. चिंतन करणारा तो तुम्ही सांगा. चिंता करणारा मी आणि चिंतन करणारे सिद्ध काय असं नाही. चिंता करणारा नियमाने संसारातच राहतो आणि चिंतन करणारा मुक्त होतो. चिंता करणारा दुःखी आणि चिंतन करणारा सुखी. मग मी कोण ह्याचं परीक्षण करा आणि त्याचं फळ आपल्यालाच मिळणार आहे. तर आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणा. ओम. जाणा. सर्व चिंतांनी मुक्त स्वतःचा निर्विकल्प जीव जाणा. हा मी आत्मा प्रत्येक परिस्थितीचा ज्ञाता मात्र आहे, अकर्ता मात्र आहे. चिंता करणे हा माझा स्वभाव नाहीच. पहा, स्वतःला निश्चिंत पहा, निराकुल जाणा. जसे सिद्ध तसा मी. शुद्ध सिद्ध स्वरूपोहम. विचिंतित स्वरूपोहम. अशरीरी स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो अरिहंताण.